भाजपच्या निरीवन पॉइंटमधील कार्यालयाबाहेर किरीट सोमय्या यांच्यावर टीका करणारे खिल्ली उडवणारी दोन पोस्टर कोणी अज्ञाताने आज लावली। पोस्टर लावणारे हे कोण होते हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी यामध्ये शिवसेनेवर संशय व्यक्त होतोय। त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेलं पोस्टर वॉर संपण्याचं नाव घेत नाहीये हे यावरून स्पष्ट होत आहे। ही दोन पोस्टर अवघ्या 15 मिनिटांमध्ये उतरवण्यात आली, मात्र या निमित्तानं सेना भाजपमधील शाब्दिक हल्ले सुरूच राहणार असंच दिसतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। मी आता नरिमन पॉइंट इथल्या भाजपच्या कार्यालयासमोर उभा आहे आणि भाजपच्या कार्यालयासमोर LIC ऑफिस इथे अशा ठिकाणी अशा प्रकारचं पोस्टर लावण्यात आलेलं आहे। किरीट सोमय्या यांच्यावर टीका करणारं त्यांची खिल्ली उडवणारं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसात शिवसेना भाजपमध्ये जोरदार पोस्टर वॉर किंवा शाब्दिक वॉर आपल्याला बघायला मिळतंय। हे पोस्टर नक्की कोणी लावलंय? शिवसेनेने लावलंय का अजून कुठल्या पक्षाने लावलंय का कुठल्या भाजप विरोधकांनी लावलंय हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी गेल्या काही दिवसातील शिवसेना भाजपमधील पोस्टर वॉरची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर असा संशय नक्कीच आहे की अशा संशयाला नक्कीच या ठिकाणी जागा आहे। थोडक्यात जसजशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत चालली आहे तसतसं भाजप आणि शिवसेनेमधलं पोस्टर वॉर असेल किंवा शाब्दिक वॉर असेल दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि अशा प्रकारे पोस्टरच्या माध्यमातून भाजपवर टीका करण्यात आलेली आहे। किरीट सोमय्या यांना लक्ष करण्यात आलेलं आहे। पोस्टर कोणी लावलंय ते अजून जरी स्पष्ट झालं नसलं तरी या परिसरामध्ये भाजपच्या कार्यालयासमोर अशा प्रकारची दोन पोस्टर काही काळ लावलेली बघायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।